माझ्याकडे 2 गॅसच्या चुली आहेत, एक 2 बर्नरची आहे आणि एक 3 बर्नरची आहे. जी 3 बर्नरची आहे त्याचा एक प्रॉब्लेम आहे की ते गॅस फुल येत नाही आणि भाकर व्यवस्थित शेकत नाही. त्यामुळे मी 2 बर्नरचीच लावली, पण तेही खूप जुनी झालेली आहे आणि गॅस लिकेज होत आहे. त्यामुळे जी 3 बर्नरची चूल आहे ती घेऊन गेला होता दीपक रिपेअरिंग करून आणण्यासाठी. यामध्ये खराबी काही नव्हती, फक्त एकच प्रॉब्लेम होता की गॅस जे आहे ना फुल येत नव्हता. तर ते रिपेअर झालेलं आहे. पाईप वगैरे चेंज केलेले, वेगळं पाईप टाकलेलं आहे. थोडंसं फुल गॅस येत आहे, म्हणजे भाकर व्यवस्थित शेकली जाईल. तर दीपक अगोदरची चूल काढून ठेवलेली, 2 बर्नरची आणि 3 बर्नरची लावलेली आहे. बघू शकता खूपच सुंदर चूल आहे आणि रिपेअर पण झालेला आहे. तर कलेक्शन दिलेलं आहे आणि 3ही बर्नर आम्ही ऑन करून बघितले, कारण खूप दिवस झालं ठेवून कसं चालतं ते पाहिलं अगोदर. तर व्यवस्थित चालत आहे. तर अगोदर मी इकडे चहा बनत ठेवलेला आहे. जेव्हाही नवीन कुठली वस्तू लावतो तर गोड काहीतरी बनवायचं आणि चहा हा आपल्या घरी दररोजच बनतो. तसं तर मॉर्निंगची वेळ आहे, तर अगोदर मी चहापासून सुरुवात केलेली आहे. तर चहा बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही कसला वेट करताय या, तर मग अशा थंडीमध्ये गरम गरम अद्रकचा चहा प्यायला.